काही जणांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपलं उलटं काम केलेलं आहे, हे तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. तो त्यांचा अधिकार आहे, लोकशाही आहे. तुम्ही मागच्या वेळेस म्हणत होता काही जण लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, त्या पद्धतीनं नक्की कुठला दादा तुम्हाला पाहिजे ते ठरवा. मी का म्हणतो मीच कमी पडलो, कारण मी कमी पडलो नसतो तर त्याच्या मनामध्ये दुसरी भावना आलीच नसती, म्हणून मी कमी पडलो. बाळासाहेब, उद्याच्या 9 तारखेपासून माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू होतो, त्याच्यावर मी दौऱ्यावर आहे. त्याकरता आपण आपली जबाबदारी कृपा करून त्यामध्ये पार पाडावी. थोडंसं राहिलेल्या काळामध्ये घरची कामं थोडेसं कुणावर तरी दुसऱ्यावर सोपून हे आपलं प्रत्येकाचं घरचं काम आहे, ह्या कर्तव्याच्या भावनेतनं सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा, सहभाग दाखवावा, अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. काही जणांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपलं उलटं काम केलेलं आहे, हे तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. तो त्यांचा अधिकार आहे, लोकशाही आहे. पण यावेळेस त्यांना बघून विनंती करून बघा किंवा तुम्ही मागच्या वेळेस म्हणत होता काही जण लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, त्या पद्धतीनं नक्की कुठला दादा तुम्हाला पाहिजे ते ठरवा. तर अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, कुणा तो मतदार राजा आहे. आपल्याला काही कुणाला बळजबरी करता येणार नाही. आपण विनंती करू शकतो, आपण समजून सांगू शकतो, आपण मतपरिवर्तन करू शकतो. त्याचे काही शंका कुशंका असतील तर त्याचं निरसन आपण करू शकतो. कारण पुढं बसणारे पण अनेकांनी लोकसभेला काय केलंय ते मला चांगलं माहिती आहे. पण आता समोर वेगवेगळ्या रांगेत बसणाऱ्यांना पण मी काही भेटायला आले तर मी काही विचारत नाही, बाबा पराभव माझ्यामुळं झालेला आहे, बाकी कुणाचा दोष नाही, असं करून मी आपला शांतपणे त्या ठिकाणी बोलत असतो. पण मला कुणी काय बोललं, कुणी कुठं काय केलं ते सगळं माहिती आहे. पण ठीक आहे, मी का म्हणतो मीच कमी पडलो, कारण मी कमी पडलो नसतो तर त्याच्या मनामध्ये दुसरी भावना आलीच नसती, म्हणून मी कमी पडलो. बाळासाहेब, अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अधिक बोलत नाही. मला जेवढं काही सांगायचं, जेवढं काही आपल्याला लक्षात आणून द्यायचं ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथं मंत्रालयातल्या माझ्या ऑफिसमध्ये ह्या सगळ्यांचा कामाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी विजय पाटील आणि बाकीच्या OSDवर आणि प्रायव्हेट सेक्रेटरींवर टाकलेली आहे, आणि मी पण सतत त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. जसं काही जण म्हणतील की ह्या योजना निवडणुकीकरता आणल्या, मी पुन्हा सांगतो त्या त्याच्याकरता आणल्या नाही, त्या माझ्या आया बहिणींना सक्षम करण्याच्या करता आणलेल्या आहेत. माझ्या शेतकऱ्यांची वीज माफी केल्यानंतर शेतकऱ्यांना तो एक त्रास वीज बिलाचा तो कमी व्हावा म्हणून आणलेले आहेत. वर्षभरात आम्हाला तुम्हाला सोलरवरची दिवसा लाईट द्यायची आहे. इथं सुखदेव कुठे रे, त्याला विचारा. त्याच्याच रानाच्या ठिकाणी माझी 15 हॉर्सपॉवरची मोटार बसलेली आहे. असलं ढगाळ वातावरण असलं तरी ती मोटर 7.5चं पाणी फेकते नाही. म्हणजे ढगाळ वातावरण असलं तर काही जण म्हणतात सोलर पंप चालत नाही, ते साफ चुकीचं आहे. माझी ती 15ची मोटर 7.5 का होईना चालते. अगदीच लख सूर्यप्रकाश पडला तरच चार्ज होता असं नाही. आता नवी टेक्नॉलॉजी, कमी साईजचे पॅनल आणि त्याच्यातनं जास्त देणारी वीज आणि मोटार पण अधिक गतीनं पाणी फेकणारी आणि हाय स्पीडच्या अशा त्याच्यामध्ये निघालेल्या आहेत. आम्ही आता इथून पुढच्या शेतकऱ्यांना सोलरचेच पंप देणार आहोत. त्यामध्ये साधारण 9,000 मेगावॉट सोलरच्या सोलर पॉवर ह्याच्या ऑर्डर आम्ही दिलेल्या आहेत. त्याला 30% सबसिडी केंद्र सरकारने दिलेली आहे. ती वीज आम्हाला ₹2.80, 90, 3, 3.10, 3.20 ॲव्हरेज ₹3 पडलेली आहे. त्याच्यामध्ये जी वीज आम्हाला ₹7 पडायची ती ₹3 पडल्यामुळं आपला त्याचा भार जरा कमी झालेला आहे, होणार आहे. त्यामुळं हे 14,000 कोटीचं बर्डन उचलण्याची मानसिकता, तयारी
ही राज्य सरकारने दाखवलेली आहे, ते शक्य झालेलं आहे. ह्या पण गोष्टीचा आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. गाफील राहू नका. कुठेही एकमेकाच्या बद्दल काही मागं गैरसमज झालेले असतील तर दादा चांगला आहे, पण हीच लय शहाणपणा करतोय आणि त्याचं कमीपणा करण्याकरता गावात मतं कमी पडली पाहिजे, बूथवर मतं कमी पडली पाहिजे, असलं काही करण्याच्या भानगडीमध्ये कुठंच आपण म्हणजे राज्यातच कुणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्ह असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये कमी पडू नये. महायुतीच्या जागा वाटप वगैरे ते काय वरच्या पातळीवर काय करायचं कसं करायचं त्याच्यामध्ये थोडंसं वेगळंच राजकारण चाललंय. कोण कोणाला ढेकून म्हणतोय, कोण कोणाला काय म्हणतोय. वास्तविक विकासाचं बोललं पाहिजे. विकास करत असताना काही चुका आमच्याकडनं झाल्या असतील तर त्या दाखवा, परंतु काहीतरी तिसरंच मध्ये तर काहींनी मला बहिरूपीच केलं. बहुरूपी म्हणले राव ही वेगळेच कपडे घालून कुठं दिल्लीला गेला आणि काय काय केलं आणि कधी आला. मी त्यांना चॅलेंज केलेलं आहे, असं जर माझ्याकडनं झालेलं असेल तर CCTV कॅमेरे सगळीकडे असतात. अरे ह्याच्यात काय त्या एअरपोर्टला असतात, त्याच्यामध्ये कुणी माणूस कसा बसला काय बसला सगळं दिसत असतं. कारण नसताना माझी बदनामी करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. मी जिथं कुठं जातो ते उथळ मात्याने जातो, लपून छपून जाण्याचं काही कारण नाही. आपलं नाणं खणखणीत आहे. जर कुठं चुकलं तर सांगेल की बाबांनो काम करताना हे चुकलंय, मी दुरुस्त करतो, दुरुस्त पण करीन. पण जसं मागे एकदा बोलत असताना धरणाचं बोललो आणि कपाळाला हात लावला आणि दिवसभर त्या चव्हाण साहेबांच्या इथं आत्मक्लेश करत बसलो, सकाळी 7 ते रात्री 6 संध्याकाळी 7 पर्यंत. पण नंतर परत काही वेळावाकडा शब्द तोंडामध्ये आणलेला नाही. ही गोष्ट आपण घ्या. त्याच्यामुळं काही जरी आणि म्हणून कुठल्याही समोरच्या लोकांनी म्हणजे समोरच्या आता सत्तेमध्ये आपणच म्हणून विरोधी पक्ष म्हणतो, विरोधी पक्षाच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी कुणी पण मान्यवरांनी काही वेगळ्या पद्धतीनं शब्दप्रयोग वापरला तर काही मनाला लावून घेऊ नका. आपल्या अंगाला काही भोकं पडत नाही. शेवटी ज्याचा त्याचा मान सन्मान ज्यांच्या त्यांच्या जवळ. आपण त्याच्यामध्ये आणखीन आरेला कार्य म्हणण्याचं कारण नाही. आपला विकास मोठ्या प्रमाणावर केला आहे, आपण निधी मोठ्या प्रमाणावर आणलेला आहे, आपण शहराचा आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास मोठ्या प्रमाणावर करतोय. आणि पुढेही ह्या ज्या काही योजनेच्या बद्दलची माहिती मी तुम्हाला दिली ते झाल्यानंतर तुम्हालाच बारामतीच्या बाजारपेठेमध्ये किती बदल झालेला आहे. आणि आज पण मित्रांनो मी खोटं बोलत नाही, आज पण माझ्याकडे सकाळी काही लोक आलेली होती. ते मला म्हणले की दादा पूर्वी लोक मुंबईमध्ये काम करायचे, रिटायरमेंटचं आयुष्य जगायला पुण्यामध्ये यायचे. आता पुण्यातले काही लोक बारामतीमध्ये येऊन गेल्यानंतर म्हणतात रिटायरमेंटचं आयुष्य जगायला आता बारामतीमध्ये आलं पाहिजे. एवढं सगळ्या सोयी अजून मी 100% म्हणणार नाही, परंतु जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सोयी हे बारामतीकरांनी निर्माण केलेले आहेत. आणि सुरक्षितेच्या बाबतीमध्ये देखील आपण कुणालाच वेडवाकडं काम करत असतील तर त्या बाबतीमध्ये कुणाची हायगाई केली जाणार नाही. आम्ही दुधाचं पण 5 रुपये वाढवलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठं काही राहिलेलं असेल तर सांगा, तर शेतकऱ्यांना माझे पैसे मिळावे म्हणून. दुधात भेसळ करू नका. दुधामध्ये भेसळ केली ते सिद्ध झालं तर त्यांना मोका लावला जाणार आहे. मोका त्याला 5 वर्ष 4 वर्ष आतमध्ये टाकलं जाईल. त्याच्यामुळं त्या भानगडीत म्हणू नका. कोणतरी तुमच्या माझ्या राज्यातली कच्ची बच्ची ते दूध पितात, त्यांना अशा पद्धतीनं भेसळीचं दूध देण्याचा अधिकार हा आपल्याला कोणी दिलेला नाही. त्यांना कॅन्सर होतो, त्याने माणसाची बर्बादी होती, जीव धोक्यात येतो. पैसे कमवण्याच्या करता कुणाचा तरी जीव धोक्यात आणण्याची शिकवण आपल्याला आपल्या आईबापांनी आपल्या महाराष्ट्राने संस्कृतीने दिलेली नाही. त्याच्यामुळं वेडवाकडं कुणी काही करू नका. वेडवाकडं केल्यानंतर कार्यवाही होईल. त्याला पाठीशी घातलं जाणार नाही, त्याला पदरात घेतलं जाणार नाही. पदर तर फार फटून गेला आहे, आता पदरात राहिल्यासारखं काही राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळं पांघरून पण घातलं जाणार नाही.
पांघरून पण उडून गेले याची नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी ही आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.